नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज वितरण अपडेट विषयी सविस्तर माहिती इथे बघणार आहोत। ही माहिती सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी मार्च एप्रिल हप्ता खूप लाडक्या बहिणींना आलेला नव्हता आणि बऱ्याच बहिणींच्या कमेंट येत होत्या की आम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाही, मग आम्हाला पुढे मे महिन्याचा हप्ता मिळेल का, कारण आम्ही पात्र आहोत आणि आम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही। तर प्रत्येक बहिणीला कमेंटचं उत्तर देणं इथे पॉसिबल नसते, तर आज व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊ। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा जो काही 23वा हप्ता आहे तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। 10 ते 12 तारखेपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। आणि मे महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीपासूनचे हप्ते आलेले आहेत त्या सगळ्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 23वा हप्ता मिळणार आहे। कारण मार्च आणि एप्रिलचा हप्ता काही बहिणींना पात्र असून देखील मिळालेला नाही। ज्या लाडक्या बहिणींना पहिल्या हप्त्यापासून तर मार्च महिन्यापर्यंत सगळे हप्ते आलेले असतील अशा बहिणींना मे महिन्याचा लाभ मिळणार आहे, यात काही शंकाच नाही। मग काही बहिणींचं असं म्हणणं आहे आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, मग आम्हाला मे महिन्याचा हप्ता येईल का, कारण आम्ही पात्र आहोत, सगळ्या निकषांमध्ये बसतो, तरीसुद्धा आम्हाला हप्ता आलेला नाही। ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून देखील काही तांत्रिक अडचणीमुळे मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नसेल तर त्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। कारण आमच्या ओळखीच्यामध्ये एक उदाहरण आहे, त्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ आलेला नव्हता, परंतु जानेवारी फेब्रुवारीपासून त्यांना लाभ मिळालेला होता। म्हणजे कधी कधी काही तांत्रिक अडचणी असतील तर लाभ बंद होतो, मात्र 1-2 महिन्यानंतरसुद्धा लाभ मिळण्याची शक्यता असते, परंतु जो काही पेंडिंग लाभ आहे तो मिळत नाही। जो सुरू महिना आहे जो आपल्याला मिळत आहे तो 1500 रुपयेच मिळतो, तर त्या ताईंना जानेवारीच महिन्याचे 1500 रुपये आलेले होते। त्याचप्रमाणे अशाच एका लाडक्या बहिणीची कमेंट मागच्या एका व्हिडिओमध्ये आलेली होती की त्यांना नोव्हेंबर डिसेंबरपासून हप्ते आलेले नव्हते, परंतु त्यांना मार्च महिन्याचे फक्त 1500 रुपये आलेले आहे आणि मे महिन्याचा हप्ता अजूनही त्यांना मिळालेला नाही। तर असं सुद्धा होऊ शकते, काही तांत्रिक अडचणीमुळे जर काही पात्र लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नसेल परंतु त्या पात्र असतील तर त्यांना मे महिन्याचे 1500 रुपये मिळतील। मार्च एप्रिलचे जे काही 3000 रुपये आहे ते मिळण्याची शक्यता कमी आहे। मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचा लाभ इथे त्या लाडक्या बहिणीला मिळू शकतो। तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, आपल्याला मे महिन्यामध्ये वाट बघायची आहे। जर मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला पैसे आले नसतील तर मे महिन्यामध्ये जर पैसे आले तर इथून पुढे तुमचा लाभ सुरू राहणार आहे। कारण काही बहिणींनी केवायसी दुरुस्ती लेट केलेली होती, त्यामुळे त्यांचं नाव यादीमध्ये अपडेट झालेलं नसेल, म्हणून त्यांना कदाचित हप्ता मिळालेला नसेल। कारण पुष्कळशा लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की आम्ही पात्र असून सगळ्या निकषांमध्ये बसून देखील आम्हाला हप्ता मिळालेला नाही, तर त्याचं मुख्य कारण काय आहे ते त्या बहिणींनासुद्धा माहीत नाही। म्हणून महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधावा आणि तिथे जाऊन बघावं की तुमच्या स्टेटसमध्ये काय लिहिलेलं आहे। खूप अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, त्या बहिणींचं म्हणणं असं आहे पात्र असून देखील आम्हाला लाभ मिळालेला नाही आणि आम्ही मार्च एप्रिलच्या लाभापासून वंचित आहोत। तर मैत्रिणींनो, काळजी करू नका, आपण मे महिन्यात बघणार आहोत की तुम्हाला मे महिन्याचा लाभ मिळणार आहे का। त्यानंतर आपण हा मुद्दा लावून धरणार आहोत, शासनाला विनंती करणार आहोत की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना योग्यरित्या त्यांचा लाभ देण्यात यावा। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करत चला, व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।